नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। लोकलमधून 8 प्रवासी पडले, त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झालाय। 2 लोकल ट्रेनमध्ये लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले, त्यामुळे ही दुर्घटना घडली, असं मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी स्पष्ट केलंय। दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी बोलताना जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी म्हटलंय, आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल, तसेच सर्व वाहनांचे PUC इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। की 2 लोकल ट्रेन होत्या, एका कसाऱ्याच्या दिशेने तर दुसरी CSMTच्या दिशेने जात होती। दोन्ही गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात होत्या, तेव्हा काही प्रवासी फुटबोर्डवर लटकलेले होते। ते प्रवासी एकमेकांना घासल्यामुळे ही दुर्घटना घडली। पुष्पक एक्सप्रेसचा यात काही संबंध नाही। ठाण्यातील दिवा मुंब्रा दरम्यान 8 जण रेल्वेतून पडले, असं देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारानं 8 लोक मुंब्रा आणि दिवा या 2 स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून प्रवास करत असताना एकमेकांना घासून खाली पडले। ही सगळी लोक लोकलच्या फुटबोर्डवर प्रवास करत होती। अप आणि डाऊनच्या लोकलमधील लोक एकमेकांना आपापसात घासली गेली, यामुळे ही दुर्घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार 8 प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले होते। सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे। इसमें जो घटना हुई है, इसमें अपने पास में लोकल पे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से कसारा के दरमियान जो लोकल चल रही थी, उसके गार्ड ने इस घटना की इन्फॉर्मेशन हम लोगों को दी है। इसमें लोकल में ट्रैवल करने वाले 8 व्यक्ति जो है वो ट्रैक के ऊपर गिरे थे। इन 8 व्यक्तियों को हॉस्पिटल में पहुंचाने के लिए एम्बुलेंस की अरेंजमेंट रेलवे की तरफ से की गई थी। ये घटना जो है लगभग 9:30 बजे के करीब इस घटना की इन्फॉर्मेशन अपने को मिली थी। 9:50 के करीब उसमें एम्बुलेंसेस पहुंचे हैं। अभी सभी व्यक्ति को अस्पताल में पहुंचाया गया है